नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल वरुड या सिमेंटच्या महामार्गावरती मोठ्या भेगा पडल्यात आणि त्यामुळे हा महामार्ग दुचाकी चालकांसाठी अपघाताचा महामार्ग बनलाय। मागच्या 10 दिवसांमध्ये महामार्गाला पडलेल्या भेगांमुळे 2 दुचाकी स्वारांचा मृत्यू झालाय। 19 मार्चला महेश थोटे या तरुणाची दुचाकी ही मार्गावरती घसरली। या अपघातामध्ये महेश थोटेंच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। तर दुसरी घटना 27 मार्चला घडली आहे। प्रतीक पांडुरंग निकोसे यांचा देखील याच महामार्गावरती अपघात झाला। या मार्गावरती आतापर्यंत 30 अपघात झालेत आणि यामध्ये 11 जणांनी आपला जीव गमावलेला आहे, तर अनेक प्रवासी हे जखमी झालेले आहेत। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। हा काटोल वरुड रोड आहे। या रोड मध्ये गड्डे आणि भेगा पडल्या आहे। या भेगामध्ये 27 मार्चला प्रतीक निकोसे गलाळखेडा या व्यक्तीच्या गाडीचा टायर फसून 28 मार्चला त्या व्यक्तीचा त्यामध्ये मृत्यू झाला। तर ही बाब आमचे आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांनी गडकरी साहेबांच्या निदर्शनास आणून दिली। पण ठाकूर साहेबांना एक विनंती आहे की आमच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत, त्यांनी याच्यावरती लवकरात लवकर काय दुरुस्ती होईल हे काम करण्याची गरज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।